शरणागत विभीषण सुतगाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे कारण म्हणजे काही शरणागत विभीषण आणि सुग्रीव बर ठीक आहे. शांत करुणी गोपाळाची आविष्टोनी महावीरची काय बोलत सुग्रीवाची सावकाशी बरी असा भक्ताचं बोलणं ऐकून भगवंताने राग शांत केलाय. पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवाने बोलावले आधी परी दिनवादा बोलत सुग्रीवा परी विनंती दुवावचे कविते कार्यार्थी तुझे उपकार किती वेळा वचन अगदी बोलावे. लक्ष्मण भैयाला मांडीवर घेतलं. रामप्रभू सुग्रीवाला काय बोलू लागले. बोलावे श्रोता काय तोंड दारू समजता कुळावी शरणागता वचन वता घेऊन वारण निस्किंदे गमन करावे. अरे बाबा तू किष्किंधेला जाय तिथं राज्य कर. विभीषण सैन्या वासुरवरकारे दिवाळाची व्रता जलपुरी अशी सवारी बाणाची अभिषेक विभीषणाची देशाती ओजा विभीषणाचं संरक्षण कर. व्रता गेला तो पण वारी विचिरावर गुणाविता विभीषण प्राणी लक्ष्मण रावण बाबुडे किती सवित्र विविध भगवती ते शक्ती प्रतीत झाली माझी सवित्र माझी सिद्धी गती सवित्र माझी सिद्धी विरक्ती सवित्र माझ्या लक्ष्मण माझं सर्वस्व आहे. सौमित्र माझा विजावा सौमित्र माझा विजावा सौमित्र माझा बोलावा सौमित्र विनची वाजवा पण कायचे सवित्रे मोकलीला येत काय नाही विना गुणात जोडजोड जीवित हाती निंदित लौकिकी. कारण म्हणले काय लक्ष्मण माझा सर्वस्व असल्यामुळे सौमित्राला मी गमावल्याचं दुःख लोक मला काय म्हणतील. विभीषणाचा मुनी विचारो सकाळी उत्तर बोलले जगतने लाजवली वाटत तुझा जलता निवड लंकाला अभिषेक शरणागत मधुर मुक्त दुःखरी. अरे बाबा विभीषणाचा मी ऋणी आहे म्हणले. कारण या ठिकाणी मी वचन दिलं होतं विभीषणाला राज्यावर बसेल पण मी आता ते करू शकत नाही. ही दुःखी निमित्त या ठिकाणी मी आता काय करू शकतो. म्हणजे एवढं वचन तरी पाळ. जीवी शुष्क कास्त झाली सर्वांगी माझी देवळ पडे घातली विकर झाली आपण सुग्रीवाने म्हणाले बोलणे घडे समता तुझे राज्य भोगिता महादोष माता माता तुझे राज्य भगवान येते जीविता भक्ष भक्षणे तुझे विनंती म्हणे मातृगमन तो दोष. कारण सुग्रीव राजा त्या ठिकाणी बोलू लागले हे भगवंता रामराया या ठिकाणी तुम्हाला सोडून मी राज्य कसं करू. एक जरी घास खाला तर विष खाल्ल्याप्रमाणे आहे असं तुझं विण जो विषय बघतो जाणावा शेवट त्याचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा काहीच तथ्य नाही. तुझं सानिध्यामध्ये तेव्हाच्या क्षीण शक्ती रावणी शीघ्र गती घातली चिंती करील मरावाचे रावण हजे सावध देवाच्या अनुसरणे किंवा प्रति सावधान एका निर्माण करू नये का आपण तू रघुनंदन. अरे बाबा या ठिकाणी म्हणले काय असं जरी तुम्ही एवढा विचार करू नका. शेवटचा म्हणजे काय निर्णय घेऊ नका माझा ऐका. जडन विचारिता चित्ती निर्माण करावी केला आहे मारुती देव कार्य श्रीपती साधीच्या संधी लोटी तिनं परत रात्र एक बरा आता येईल कमी बाळे हनुमान येतो केला समाजात लागा देणे विलंब लागला तो नीता व्हायला मध्ये काही पडे राजे गुंदी जरी उडील मारुती आतून आणि शक्ती नाटवे आता ताडवा बाहेर की रामनाम नंतर त्या कोणार्थ दुसरं कार्य समजून झाले प्रमाणे शक्ती तो नीता बाहेर मारुती ऐसन मानावे रघुपती शीघ्र गती येईल. माझा हनुमंतराया कुठे जरी अडकला असेल वेळ झाली असेल तरी शेवटच्या टोकापर्यंत येतील अशी ख्याती अशी म्हणले काय सत्य सुग्रीव राजा रामरायाला बोलू लागला. उत्तरेच्या दिशा मागे जशी एक संकटी पडियले उत्तर दिशेकडून पर्वत घेऊन आले. वानर भिवू लागले. त्याला वाटले की म्हणले काय एखादा राक्षस आला की रामरायानं पाहिलं पण रामरायाच्या पाठीमागे लपले. रामरायाने धनुष्यबाण घेतला. घेतल्यावर एका वेळी जशी दिशा एखादा तटला कसा एक मुलगा साधा एक दिवसा झाले एक अशी एक घेऊन परत आले समुद्र नाही झालेले म्हणले काय दाही दिशेला वानर सेना पळू लागली. मग काय झालं. एकी वळल्या मुष्टीदात खाली गडगडारी एकी वळली बुच्चानी गाजरू दृष्टी देखुनी काय काय अंगदासारखे म्हणू लागले हे काय आम्ही आपण याच्या सोबत युद्ध करू म्हणले काय मोठे धरल्या आणि दात करकरा खाऊ लागले. मग काय काय बोलत रघुवीर म्हणले काय त्या ठिकाणी काही वानर भिवू लागले. रामरायाच्या पाठीमागे गेले. त्यावेळेस रामराया काय बोलू लागले. सुग्रीवाने
माझे वजन पण जावे वेळेवरती थांबा मी पाहतो या ठिकाणी भगवंताने धनुष्याला बाण लावला सोडणार तेवढ्यामध्ये हनुमंतराया ओळखिले कारण म्हणजे का हनुमंतरायाचं बलाढ्य रूप होतं हातामध्ये पर्वत होता आणि तेवढं रूप पाहिल्यावर सैन्याची मेळे कारिगिरी ठेवून पृथ्वी नव्या कमी गेली भारी चाल्या श्रमिक सावताची उठवली समुद्राची निरावणाची आयदेशी हनुमंतराया त्या ठिकाणी गेले पर्वत खाली ठेवल्यावर काय झालं कारण म्हणजे काय त्या ठिकाणी असं असणारा हनुमंतराया गेले लोटांगण भगवंताला घातल्यावर काय झालं नंदीग्रामामध्ये भरताचा हनुमंताचा जो काही संवाद झाला तो संवाद हनुमंतराया त्या ठिकाणी शक्ती झाली प्रतीत काय झालं ते अंतरात्माशी रामचंद्र होते तिकडे तरच समोर उंटवणी डोंगर मगच दोर जाणील मागे येतात दोर आश्चर्यमध्ये येतो बाण पातळा वेगो तुला अति सुंदर नामांकित कारण म्हणले काय ज्या वेळेस मी पर्वत घेऊन येत होतो तेवढ्यामध्ये राम नामांकित बाण आला आणि तो बाण मला ओढत होता बाणी राम नाम देखना दिवस झाला चिंता यावेळी सोडले गेलो आता मला सगळे आले की बालकार वरकडे विचार भुलेले अंतर गेलो तुझं मला सगळं रामाची देवीले पाय घेतला आठवण आई पुढे आपण देखील काय तुझे पायी राम नामांकित बाण पाहिल्यामुळे मी बाणासोबत गेलो नंदीग्रामामध्ये गेलो त्या ठिकाणी भरतभैयाला पाहिल्याच्या नंतर मला वाटलं की तूच आहेस बाला सगळे पर्वता सहित आले नदीगावातून देखील बंधू भरत जैसा मूर्तीमध्ये राम राम भ्रम भ्रमणे माझे चित्र पुराणा आला ते तर स्वमित्र साधन येते रघुनाथ गाला विचार